संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका, सर्वप्रथम तुम्हा सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो तथा आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत प्राचीन धम्म संगीतींचा इतिहास आपण पाहत आहोत आणि या प्राचीन धम्म संगीतींच्या इतिहासांमध्ये आतापर्यंत आपण 2 धम्म संगीतींचा इतिहास बघितला। भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 ला झालं आणि त्याच वर्षी राजगीरमध्ये वैभार पर्वताच्या सप्तपर्णी गुहेत राजा अजातशत्रूच्या कारकिर्दीमध्ये बौद्ध धम्माची पहिली धम्म संगीती संपन्न झाली। पहिल्या धम्म संगीतीच्या नंतर 100 वर्षानंतर, बरोबर 100 वर्षानंतर म्हणजे इसवी सन पूर्व 383 मध्ये वैशाली या ठिकाणी तेथील वालुकाराम विहारामध्ये बौद्ध धम्माची दुसरी धम्म संगीती संपन्न झाली आणि त्यावेळेस राजा होता राजा कालाशोक, त्याच्या कारकिर्दीमध्ये ही धम्म परिषद, ही धम्म संगीती संपन्न झाली। आजच्या धम्म देसनेमध्ये आपण प्राचीन धम्म संगीतींपैकी जी तिसरी धम्म संगीती आहे त्या धम्म संगीतीचा इतिहास, ती धम्म संगीती कशी संपन्न झाली, त्याची पार्श्वभूमी आणि त्या धम्म संगीतीमध्ये कशा प्रकारे कार्यवाही झाली आणि त्याचा परिणाम काय झाला, या संदर्भातील विवेचन इतिहास आपण आजच्या धम्म देसनेमध्ये बघणार आहोत। यापूर्वी मी तुम्हाला प्रथम धम्म संगीती आणि द्वितीय धम्म संगीती या 2 धम्म संगीतींचा इतिहास सांगितला। आजच्या धम्म देसनेतील जी तिसरी धम्म संगीती आपण बघणार आहोत, ही तिसरी धम्म संगीती सम्राट अशोकाच्या काळामध्ये संपन्न झालेली आहे। सम्राट अशोकाचा काळ। दुसऱ्या धम्म संगीतीच्या 135 वर्षानंतर या भारतामध्ये जे बिहार राज्य आहे, ज्याला बुद्ध काळामध्ये मगध म्हणायचे, त्या मगधाची राजधानी होती पाटलीपुत्र। आज त्याला आपण काय म्हणतो, पटना। त्यावेळेस त्याला पाटलीपुत्र म्हणायचे। त्यावेळेस मगधाची ती राजधानी होती। सम्राट अशोकाच्या काळात या पाटलीपुत्रमध्ये
बौद्ध धम्माची तिसरी धम्मसंगीती संपन्न झाली. ही तिसरी जी धम्मसंगीती आहे पाटलीपुत्रमध्ये त्या सम्राट अशोकानेच निर्माण केलेल्या अशोकाराम विहारामध्ये संपन्न झाली. आणि जसं पहिल्या धम्मसंगीतीमध्ये किती भिक्षू होते? 500. दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये किती भिक्षू होते? 700. तसंच या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये 1000 भिक्षू, अरहंत भिक्षू या धम्मसंगीतीमध्ये उपस्थित होते. आणि या धम्म संगीतीचे जे अध्यक्ष होते त्या भंतेजींचं नाव होतं भंते मोग्गलीपुत्त तिस्स. काय नाव होतं? मोग्गलीपुत्त तिस्स. त्यांचं मूळ नाव तिस्स होतं. त्यांच्या वडिलांचं नाव मोग्गली होतं, म्हणून त्यांना मोग्गलीचे पुत्र मोग्गलीपुत्त तिस्स असे म्हणायचे. त्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या काळात सर्वाधिक सिनियर मोस्ट हे भंतेजी होते मोग्गलीपुत्त तिस्स. सर्वात सिनियर भारतात यांच्यापेक्षा कोणी सिनियर नव्हतं. हे सर्वात त्रिपिटकधारी, त्रिपिटकाचार्य विद्वान होते, अभिधम्माचार्य होते. असे जे सिनियर भिक्षू म्हणजे हे मोग्गलीपुत्त तिस्स होते, की ज्यांच्यामुळे ही तिसरी धम्मसंगीती संपन्न झाली. कारण ते अध्यक्ष होते. तर यांच्या जन्माची सुद्धा एक फार इंटरेस्टिंग कथा आहे. हे जे मोग्गलीपुत्त तिस्स आहे याच्या जन्माची पण एक फार इंटरेस्टिंग कथा आहे. तर साहित्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेस हे तिस्स जे आहे म्हणजे मोग्गलीपुत्त तिस्स त्यांच्या आईंच्या गर्भामध्ये होते, गर्भात होते, त्यावेळेसच एका महान विद्वान भंतेजींनी एक भविष्यवाणी केली होती की या घरामध्ये जी माता राहते आणि ज्या गर्भात जे बाळ आहे त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर, मोठा झाल्यानंतर तो श्रामणेर होईल, त्रिपिटकाचार्य होईल, उपसंपदा करून भिक्षू होईल आणि या भारतात या जम्बूद्वीपामध्ये धम्म आणि विनयाचं रक्षण करण्यासाठी ते पुढाकार घेतील अशी भविष्यवाणी वर्तवली होती. तर तीच भविष्यवाणी खरी करण्यासाठी एक सिग्गव नावाचे भंतेजी होते. सिग्गव नावाचे भंतेजी होते. भिक्षू संघाने त्यांना आदेश दिला होता की तुमच्यावरची जिम्मेदारी आहे, या घरामध्ये जे बाळ जन्मास येणार आहे त्या बाळाला संस्कारित करायचं आणि त्यांना दीक्षित करायचं. तर बघा, असं घरात जाऊन तर कोणी बाळ मागू शकत नाही की आम्हाला मुलगा द्या तुमचा. कोण देईल का मुलगा? नाही देत कोणी. कारण ते काय म्हणजे पोटचा गोळा असतो ना, लगेच कोणी देत नाही, नाही नाही म्हणतात. तर यांनी म्हणजे कसं केलं यांनी की भंते सिग्गव जे होते यांनी ज्या वेळेस त्यांना समजलं की या घरातील जे हा जो मोग्गली ब्राह्मण आहे, मोग्गली ब्राह्मण आणि त्याची पत्नी, या स्त्रीच्या गर्भात म्हणजे पहिलं बीज पडलं, त्या दिवसापासून कंटिन्यू रोज हे सिग्गव भंतेजी त्यांच्या घरापुढं भिक्षाटन करण्यासाठी जात असत. रोज रोज जात असत. एकही दिवस चुकला नाही. रोज जायचे, रोज जायचे. बघा, असं त्यांनी 7 वर्षांपर्यंत भिक्षा मागितली. किती? 7 वर्ष. पण कधीच त्यांना भाताचा एक कण सुद्धा मिळाला नाही. त्यांच्या घरात, त्या मुग्गलीच्या घरातून भाताचा एक कण सुद्धा मिळाला नाही. पण नाराज झाले नाही. रोज जायचे की आज मिळेल, आज मिळेल, आज मिळेल. 7 वर्ष त्यांनी भिक्षाटन केलं, भाताचा एक कण सुद्धा मिळाला नाही. 7 वर्ष झाले तोपर्यंत या बाळाला जन्म पण झाला होता. हे बाळ सुद्धा 7 वर्षांचं झालं होतं. तर 7 वर्ष झाले आणि 7 वर्षांच्या नंतर एकदा असं ज्या भिक्षाटनाला गेले की आज काहीतरी भिक्षा आम्हाला मिळेल. घरासमोर गेले, उभे राहिले. आश्चर्य बघा, ती मोग्गली ब्राह्मणाची जी पत्नी असते ती म्हणते, घरातून म्हणते, माफ करा भंते, पुढे जा. काय म्हणते? भंते माफ करा, पुढे जा. तर ते भंते खुश होतात. समोर गेले की तो मोग्गली ब्राह्मण येत असतो घराकडे. तर तो मोग्गली ब्राह्मण पाहतो की भंते येत आहेत आणि भंतेने विचारतो की भंते, तुम्ही माझ्या घरी गेले होते का भिक्षाटन करायला? भंते म्हणाले की हो, गेलो होतो. मग तुम्हाला माझ्या घरून काहीतरी मिळालं का? भिक्षा काही मिळालं का तुम्हाला? ते म्हणाले की हो, मिळालं म्हणे. हा ब्राह्मण घरी आला, मोग्गली घरी आला. पत्नीला विचारते, अरे सांग बरं, हे भंते आले होते भिक्षाटनाला, तू काही दिलं का? ते म्हणे नाही, मी तर काहीच दिलं नाही.
अरे म्हणजे याचा अर्थ ते भंते मला खोटं बोलले, माझ्या पत्नीनं तर काहीच दिलं नाही, पण तरी ते म्हणाले की हो दिलं म्हणून येऊ द्या, दुसऱ्या दिवशी विचारतोच मी. दुसऱ्या दिवशी ते भंते पुन्हा आले आणि भंते आल्यानंतर दारातच त्यांना अडवलं आणि विचारलं, भंते तुम्ही काल मला खोटं बोलले, काय झालं म्हणे? तुम्ही मला काल खोटं बोलले की माझ्या पत्नीनं जर तुम्हाला काहीच भिक्षा दिली नाही तरी तुम्ही म्हटले की हो दिलं म्हणून. तर ते भंते सिग्ग भंते काय म्हणतात, अरे मोगली ब्राह्मणा, मागच्या 7 वर्षांपासून मी तुझ्या दारापुढं भिक्षा करण्यासाठी येतो, पण भाताचा एक कण सुद्धा मला दान दिला नाही, भिक्षा मिळाली नाही. पण काल मला तुझ्या पत्नीचे शब्ददान मिळाले की माफ करा भंते, पुढं जा. हे शब्द मला मिळाले काल, कारण 7 वर्षामध्ये शब्द पण नाही मिळाले. तर 7 वर्षांनंतर हे शब्द तर ऐकायला मिळाले की म्हणते माफ करा, पुढे जा, तीच माझी भिक्षा होती. तर त्या मोगली ब्राह्मणाला वाटलं, अरे या भंतेजींना काहीही दिलं नाही, फक्त माफ करा भंते, पुढे जा एवढं म्हटलं तरी एवढे खुश झाले बिचारे, एवढे खुश झाले. तर खरोखर जर यांना आपण भिक्षा दान दिली तर आमची किती प्रशंसा करतील, आमचा किती गौरव करतील. खुश झाले बघा. आणि तत्काळ त्यांना घरात प्रवेश दिला. भंते म्हणे आम्हालाच माफ करा म्हणे, आम्ही चुकलो, तुम्ही या आसनावरती बसा. आणि दोघेही म्हणजे दोघांनी पण त्या मोगली ब्राह्मणांनी आणि त्याच्या पत्नीनी दोघांनी पण श्रद्धापूर्वक त्या सिग्गव भंतेजींना भोजन वाढलं, भोजन ग्रहण केलं. तर अशा प्रकारे त्यांच्या घरामध्ये भंतेजींचा प्रवेश झाला. तोपर्यंत हा जे आपले जे तिस्स होते, मोगलीपुत्र तिस्स, हे बाळ सुद्धा 7 वर्ष झालं होतं. असं करता 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 16 वर्ष निघून गेले. 16 वर्ष निघून गेल्याच्या नंतर एकदा काय झालं की ते सिग्गव भंते त्यांच्या घरी भिक्षाटनाला आले आणि मोगली ब्राह्मणांनी काय केलं की त्यांना घरामध्ये येऊन एका उंच आसनावरती स्थानापन्न केलं. ज्या आसनावर बसून हे जे तिस्स जे बाळ होतं हे त्या आसनावरती बसून अभ्यास करायचे, वेदांचा अभ्यास करायचे, त्याच आसनावरती यांना बसवलं आणि भोजन ग्रहण करत होते. तर मग तेवढ्यामध्ये ते तिस्स बाळ आलं आणि मग त्याने पाहिलं, अरे हा श्रमण तर माझ्या आसनावरती बसलेला आहे, हा श्रमण माझ्या आसनावरती बसलेला आहे, कसा कसा बसला माझ्या आसनावरती. भोजन झाल्यानंतर थोडासा राग आला असेल त्या तिस्स बाळाला, थोडासा राग आला आणि मग म्हणे की अरे श्रमणा, तुम्ही माझ्या आसनावरती बसलेले आहात, तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का? म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा खरंच जर विद्वान असाल आणि जर तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर देत असाल तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का? तर भंतेजी म्हणाले की अरे तिस्स बाळा, ठीक आहे विचार. तर त्या तिस्सने सिग्गव भंतेजींना काही प्रश्न विचारले. म्हणजे वेद असतात ना, वेदांचे वेदांवर उपनिषदांवरती प्रश्न विचारले. पण त्याला काय माहित होतं की सिग्गव भंते तर हे वेदाचार्य पण होते, त्यांना वेदांचा पण अभ्यास होता. त्या तिस्सने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचं सखोल उत्तर या सिग्गव भंतेजींनी दिलं. पण सगळं झाल्यानंतर हा तिस्स शांतच बसला आणि मग ते सिग्गव भंते म्हणाले, आता तुझे प्रश्न झाले असतील तर मी तुला प्रश्न विचारू का? म्हणे आता विचारा बा, इतके विद्वान आहात तुम्ही, विचारा. तर मग सिग्गव भंतेजींनी अभिधम्म पिटकातला जे चित्तखंदक आहे त्याच्यातला एकदम कठीण प्रश्न विचारला, एकदम कठीण प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर झालं ना तिस्सला. सगळे वेदांचा अभ्यास केला, उपनिषदांचा अभ्यास केला, वेदांगांचा अभ्यास केला, योगाचा अभ्यास केला, सगळा अभ्यास केला, पण त्रिपिटकाचा आणि अभिधम्माचा अभ्यास केला नव्हता ना तिस्सनं. उत्तर कुठून देणार? त्याने हात जोडले, भंते मला माफ करा म्हणे, भंते तुमच्या एकाच प्रश्नामध्ये मी घाळ झालो, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. ठीक आहे म्हणे. म्हणते मला जर हे तुमच्याकडे जी विद्वत्ता आहे, हे जे ज्ञान आहे, हे जर शिकायचं मला काय करावं लागेल? मग काय म्हणतील ते? एकच म्हटलं, तुला प्रवचित व्हावं लागेल. असं या पेहराव्यात तुला मी हे ज्ञान देऊ शकत नाही. तुला जर माझ्याकडचं ज्ञान घ्यायचं असेल तर तुला चिवर घ्यावं लागेल. आता आई वडिलाकडे गेला आणि म्हणे मला हे यांच्याकडे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान घ्यायचं आहे म्हणे. आई वडिलांना असं वाटलं की जाईल, चिवर घेईल, ज्ञान घेईल आणि वर्षभरानंतर परत येईल. ठीक आहे म्हणे, जा.
मग तिस्स बनते तिस्स जे होते त्यांनी मग विनंती केली आणि सिग्गव भंतेंनी त्यांना प्रवज्जा दिली, ते श्रामनेर झाले. त्यानंतर त्यांनी पूर्ण अभिधम्मातलं जे काही सुत्त आहेत त्याला ज्ञान शिकवलं, त्रिपिटकाचं जे काही ज्ञान आहे ते त्यांना शिकवलं. ते सगळं शिकून झाल्याच्या नंतर पुन्हा एक दुसरे बंती जे होते त्यांचं नाव होतं चंडविज्ज, त्यांच्याकडे पाठवलं. त्यांच्याकडे जाऊन पण त्यांनी सगळ्या त्रिपिटकाचा अभ्यास केला, सुत्त पिटकाचा, विनय पिटकाचा, अभिधम्म पिटकाचा, चित्त, चेतासिक, रूप, निब्बाण या सगळ्यांचा अभ्यास केला. आणि 4च वर्षाच्या आत वयाच्या 16व्या वर्षी दीक्षित झाले. आणि 4च वर्षांमध्ये जेव्हा वयाचे 20 वर्ष झाले, 4च वर्षांमध्ये त्रिपिटकाचार्य झाले, विद्वान झाले, त्रिपिटकाचार्य झाले. आणि त्याच वयात म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी त्यांची उपसंपदा पण संपन्न झाली. आता घरी परत जाणार नाही. तर असे हे भंते आहेत मोग्गलीपुत्त तिस्स, की जे त्या काळातले भारतातले सर्वात विद्वान त्रिपिटकाचार्य म्हणून भंते होते. त्यांचं इतिहासामध्ये नाव लौकिक आहे, मोग्गलीपुत्त तिस्स. अशी यांची जन्माची कथा आहे. ही जी तिसरी धम्मसंगीती आपण पाहत आहोत, या तिसऱ्या धम्मसंगीतीचे हे अध्यक्ष होते. कारण भविष्यवाणी केली होती ना की धम्म आणि विनय जेव्हा संकटात असेल तर त्याचं रक्षण करण्यासाठी हा बाळ जे येईल, हे बाळ जन्मास येईल, याला दीक्षित करून, याला प्रवचित करून, याला भिक्षू बनवा. कारण हे म्हणजे मोग्गलीपुत्त जे आहे तिस्स, हे धम्माचं आणि विनयाचं रक्षण करतील. या तिसऱ्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष होते. ही तिसरी जी धम्मसंगीती आहे सम्राट अशोकाच्या काळामध्ये संपन्न झालेली आहे. अशोकाचा काळ, जेव्हा सम्राट अशोक राजा झाला, ॲक्च्युली सम्राट अशोकाचा पूर्ण एक स्पेशल लेक्चरच आपण घेणार आहोत. अगदी त्याच्या जन्माच्या पूर्वीपासून म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, त्याचे आजोबा, त्याच्यानंतर बिंदुसार म्हणजे वडील, बिंदुसाराच्या काही 3-4 पत्न्या होत्या, त्याच्यापैकी एका पत्नीचा हा बाळ म्हणजे सम्राट अशोक, याची मुलं, याच्या पत्नी, असे सगळं हा सगळा पारिवारिक इतिहास, सगळं धम्म कार्य, हे सगळं काही आपण पाहणार आहोत जेव्हा सम्राट अशोकाचं लेक्चर आपलं सुरू होईल तेव्हा. इथे आपण पाहत आहोत तिसरी धम्मसंगीती. तर साहित्यात असं सांगितलेलं आहे की सम्राट अशोकाने, म्हणजे सम्राट अशोकाचे जे वडील होते बिंदुसार, ते जेव्हा म्हणजे म्हातारे होते, म्हणजे आजारी पडले, बेडवरती पडले आजारी होऊन, तर अशोकाला असं वाटलं, जेव्हा त्यावेळेस अशोक उज्जैनमध्ये होता, राज्यपाल म्हणून काम करत होता, अशोकाला असं वाटलं की माझा जो पिता आहे बिंदुसार हा मरू शकतो, तर माझे जे 100 भाऊ आहेत, असे साहित्यात सांगितलं, महावंश ग्रंथात हा पूर्ण उल्लेख आहे, हा इतिहास आहे महावंश ग्रंथामध्ये. मी जर म्हणजे माझे जर पिता बिंदुसार जर मरण पावले तर माझे बाकीचे जे 100 भाऊ आहेत, असं सांगितलं की 100 भाऊ ते म्हणतात अशोकाला, तर ते पुढे जातील आणि मला मागं करतील. म्हणून अशोकाने त्याचा एक प्रिय भाऊ होता तिस्स, त्याचा एक प्रिय भाऊ होता तिस्स, त्याला सोडून 99 भावांची हत्या केली, असं महावंश या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आता काय खरं आणि काय खोटं हे आपण काही सांगू शकत नाही, पण साहित्यामध्ये उल्लेख आहे तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. याच्यामध्ये सत्यता किती आहे हे आपण काही निश्चितपणे सांगू शकत नाही, पण साहित्य सांगितलेलं आहे की सम्राट अशोकाने आपल्या 99 भावांची कत्तल करून तो राजगादीवरती बसला. आणि राजगादीवरती बसून 4 वर्षांपर्यंत त्याने राज्य केलं. आणि 4 वर्षाच्या नंतर त्याने मग ऑथेंटिक म्हणजे कायद्यानुसार त्याने मग स्वतःचा राज्याभिषेक केला होता. कारण तो काळ असा होता की जोपर्यंत ब्राह्मण येऊन तुम्हाला टिळा लावत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला कोणी राजा मानत नाही, राज्याभिषेक करावा लागत असतो. पण याने काय केलं, अगोदर 99 भावाची कत्तल केली, गादीवरती बसला, 4 वर्ष राज्य केलं आणि त्या 4 वर्षाच्या नंतर मग त्याने स्वतःचा राज्याभिषेक केला. तर असं साहित्यात सांगितलेलं आहे की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 218 वर्षानंतर सम्राट अशोकाचा राज्याभिषेक झाला होता. किती वर्षानंतर? 218 वर्षानंतर. म्हणजे बुद्धांचं महापरिनिर्वाण आणि सम्राट अशोकाचा राज्याभिषेक याच्यात किती वर्षांचं अंतर आहे?
218 वर्षांचं अंतर आहे, 218 वर्ष. तर सम्राट अशोक राजा झाला. पण एक कथा अशी पण आहे की म्हणजे याचं जे अशोकाचं मन कसं वळालं बुद्ध धम्माकडे, तर आपल्याला तो इतिहास सांगितला जातो. कलिंगचं युद्ध झालं आहे की नाही. कलिंगचं युद्ध झालं म्हणजे कलिंग म्हणजे आजचं आपलं उडीसाचा भाग, त्याला कलिंग म्हणायचे. कलिंगचं युद्ध झालं. अनेक लोक धारातीर्थी पडले, अनेक लोक शहीद झाले, अनेक सैनिक मरण पावले. सगळं रक्ताचा थाट वाहत होता, सगळीकडे असं रक्ताचे थाट वाहत होते. ते सगळं बघून, ते सगळा हिंसाचार बघून, ते रक्ताचे पाठ बघून सम्राट अशोकाचं मन हेलावलं, त्याचं मन परिवर्तन झालं आणि मग तो बुद्ध धम्माकडे वळाला, असं इतिहास आहे. पण हा इतिहास महावंशात सांगितलेला नाही. म्हणजे हे जी तिसरी धम्मसंगीतीचा इतिहास मी तुम्हाला सांगतोय ना, ह्या तिसऱ्या धम्मसंगीतीचा इतिहास त्रिपिटकामध्ये सांगितलेला नाही आहे. हा इतिहास त्रिपिटकात नाही आहे किंवा कोणत्या भारतीय साहित्यात पण नाही आहे. हा इतिहास महावंश नावाचा ग्रंथ आहे, जो ग्रंथ श्रीलंकेमध्ये तयार झालेला आहे. त्या महावंश ग्रंथामध्ये हा तिसऱ्या धम्मसंगीतीचा इतिहास आहे. पण या ग्रंथामध्ये ते कलिंगचे युद्ध सांगितलेलं नाही आहे. पण भारताच्या अनेक पुस्तकांवर सांगितलेलं आहे. झालं असेल कलिंगचं युद्ध, ते सगळं हिंसाचार बघून त्याचं मत परिवर्तन झालं. पण तो बुद्ध धम्माकडे कसा वळाला याची सुद्धा एक कथा सांगितलेली आहे साहित्यामध्ये. ती कथा अशी आहे की सम्राट अशोक एकटाच होता आपल्या महलामध्ये आणि खिडकीवर बसलेला होता पूर्व दिशेला सूर्याभिमुख. तर खिडकीवर म्हणजे खिडकीजवळ असताना त्याचं लक्ष त्या बगीच्याकडे गेलं, एका गार्डनकडे गेलं. आणि त्या बगीच्यामध्ये एक छोटे 20 वर्षांचे श्रामणेर भंतेजी विहार करत होते, हातामध्ये भिक्षापात्र, आणि एकदम संथ चालत होते, एकदम प्रभावित त्यांची चाल होती. तर त्यांचं नाव होतं निग्रोध. काय नाव होतं? निग्रोध. तर ते सम्राट अशोक खिडकीतूनच त्या निग्रोध भंतेजींना पाहतात, सामनेरांना, त्या निग्रोध भंतेजींना पाहतात आणि ते आकर्षित होतात, ते प्रभावित होतात आणि सेनापतीला सांगतात की अरे जा त्या बगीच्यामध्ये ते जे छोटे श्रामणेर आहेत त्यांना महलामध्ये घेऊन या. ते जे निगृध श्रामणेर होते, असं म्हटलेलं आहे साहित्यामध्ये की सम्राट अशोकाचा जो एक भाऊ होता त्याचं नाव होतं सुमन. त्या सुमनची जी पत्नी होती तिचं नाव होतं सुमना देवी. तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं ना की 99 भावाची कत्तल केली म्हणून, तर ज्यावेळेस सम्राट अशोक या सुमन म्हणजे सुमन भावाची पण कत्तल करत होता, तर त्याची जी पत्नी होती सुमना देवी, त्या सुमना देवीच्या गर्भामध्ये हा निग्रोध होता. म्हणजे याचा कोण झाला? हा पुतण्या. निग्रोध कोण होता? सम्राट अशोकाचा पुतण्याच ना, का भाषा म्हणतात, भावाचा मुलगा, पुतण्या. तर जेव्हा त्याने सुमनला मारला भावाला, तर सुमना देवी तिची गर्भावस्था सुरू होती, ती स्वतःचं आणि बाळाला वाचवण्यासाठी ती महलातून दूर पळून गेली, एका चांडाळाकडे गेली, म्हणजे एका जंगलामध्ये गेली. एका चांडाळ जातीच्या घरामध्ये तिने निवारा घेतला आणि तिथेच तिने तिथं राहत असताना एका निग्रोधाच्या झाडाखाली, म्हणजे ज्याला वडाचं झाड म्हणतो, वडाचं झाड त्याला निग्रोध झाड म्हणतात, निग्रोधाचं झाड, त्या वडाच्या झाडाखाली या बाळाला जन्म दिला, म्हणून याला निग्रोध असं म्हणजे असं त्याचं नाव पडलं, निग्रोध. निग्रोधच्या झाडाखाली झाला म्हणून निग्रोध नाव. तर हा तो निग्रोध होता. तर त्या निग्रोधाला तो सेनापती गेला, त्या निग्रोध श्रामणेरांना घेऊन आला. तर बघा हे श्रामणेर हे महलामध्ये आल्याबरोबर त्यांनी इकडे तिकडे असं बघितलं की कोणी मोठे भंतेजी तर नाही, तर कोणी आमच्यापेक्षा मोठे भंतेजी असतील, तर अगोदर त्यानं वंदन केलं पाहिजे, म्हणून कोणी मोठे भंतेजी नाही आहे, फक्त राजा उभा आहे. तर मग कोणी मोठे भंतेजी नाही आहे असं त्याला समजलं की डायरेक्ट जाऊन सम्राट अशोकाच्या गादीवरती जाऊन बसला. डायरेक्ट अशोकाच्या गादीवरती जाऊन बसला. अशोकाने पाहिलं, अरे हा छोटासा श्रामणेर भंते, याला जरा पण भीती नाही वाटली, सरळ जाऊन माझ्या राजगादीवरती बसला. पण अशोकाला राग आला नाही, त्याला उलट आनंद झाला.
तो जवळ जातो आणि असं हात जोडून असं बाजूच्या आसनावरती बसतो आणि बाजूच्या आसनावर बसल्यानंतर तो जो निग्रोध श्रामणेर असतो, तो निग्रोध श्रामणेर सम्राट अशोकाला भगवान बुद्धांचा एक छोटासा उपदेश करतो, अप्पमाद वग्गाचा. धम्मपदाचं पुस्तक, त्याच्यामध्ये अप्पमाद वग्ग आहे ना, अप्रमादी राहण्याचा उपदेश बुद्धाने केलेला आहे. हे छोटेसे भंते आपले निग्रोध भंते त्या अशोकाला अप्पमाद वग्गातील एक धम्मपद, त्या धम्मपदाचा उपदेश करतात. ती गाथा असते, अप्पमादो अमतं पदं पमादो मच्युनो पदं अपमत्ता न मियंती ए पमत्ता यथामता. ही गाथा आहे बघा धम्मपदातली. याचा अर्थ होतो अप्पमादो अमतं पदं, जो अप्रमादी आहे, उत्साही आहे, असं दीर्घोद्योगी आहे, आळस करत नाही, कंटाळा करत नाही, दीर्घोद्योगी अप्रमादी आहे, तो अप्पमादो अमतं, ते अमृताचं पद आहे, तो म्हणजे कधी मरत नाही. पण जो पमादी आहे, पमादो मच्युनो, ते मरण्याचं पद आहे, म्हणजे आळशी मनुष्य जिवंत राहूनही मेल्यासारखा आहे. अपमत्ता न मियंती, मियंती म्हणजे मरणे, अप्रमादी माणसं कधीही मरत नाही, परंतु ए पमत्ता यथामता, म्हणजे प्रमाद करतात, आळस करतात, ते जिवंत असूनही मेल्यासारखे आहे. हा उपदेश करतात. अरे उपदेश ऐकल्याबरोबर त्या सम्राट अशोकाच्या मन एकदम असं प्रभावित होते, एकदम प्रभावित होऊन जाते. तो प्रभावित होतो, अभिवादन करतो, त्याच्या मनात श्रद्धा जागृत होते, त्या सामनेर बद्दल, बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा जागृत होते आणि म्हणते मी अत्यंत प्रभावित झालेलो आहे. माझ्या पुण्यासाठी माझ्याकडून हे 8 घास यवागू आपण स्वीकार, म्हणजे 8 घास अन्नाचे 8 घास तुम्ही स्वीकार करा. तर ते निग्रोध भंते म्हणतात, ठीक आहे, हे मी स्वीकारत नाही, पण हे माझे जे आचार्य आहेत, माझे जे उपाध्याय आहेत, ज्यांच्या उपाध्यायामध्ये मी दीक्षा ग्रहण केली, हे त्यांना मी देते, त्यांना मी देईल. पुन्हा सम्राट अशोक म्हणतो, ठीक आहे, हे दुसरे माझे 8 घास घ्या तुमच्यासाठी. नाही, हे 8 घास पण मी घेत नाही, हे 8 घास माझे जे आचार्य आहेत की ज्यांनी मला शिकवलं, हे त्यांच्यासाठी घेतो. बरं ठीक आहे म्हणे, हे पुन्हा माझ्याकडून 8 घास घ्या तुमच्यासाठी. मग ते श्रामणेर निग्रोध सम्राट अशोकाकडून 8 घास भिक्षा ग्रहण करतात आणि त्यावेळेला सम्राट अशोक त्या निग्रोध सामनेरांना उद्याच्या भोजनाचं निमंत्रण देतो. आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी, कारण तो प्रभावित झालेला आहे आता, त्याचं मन बुद्ध धम्माकडे वळालं. दुसऱ्या दिवशी हे निग्रोध श्रामणेर 32 भिक्षूंना सोबत घेऊन सम्राट अशोकाच्या राजमहालामध्ये येतात. सम्राट अशोक त्या 32 स्थवीर भिक्षूंना भोजनदान देतो आणि भोजनदान दिल्यानंतर मात्र आता मी धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता माझं संपूर्ण जीवन व्यतीत करेल असा संकल्प त्या 32 भिक्षूंसमोर करतो. बघा, अशी ही कथा आहे. संपूर्ण जीवन मी बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता व्यतीत करेल असा संकल्प करतो आणि मग कार्य सुरू होते, धम्माचं कार्य. तर पहिलं काम करतात बघा सम्राट अशोक, त्या पाटलीपुत्रमध्ये, म्हणजे आजचं पटना, त्या पाटलीपुत्रमध्ये सुंदर असं विहार बांधतो. त्या विहाराला नाव पडते अशोकाराम विहार, म्हणजे अशोकाने बांधलं म्हणून अशोकाराम विहार. आता ते अशोकाराम विहार कुठे आहे त्याचा अजूनही काही थांग पत्ता लागलेला नाही. कदाचित नष्ट झालं असेल किंवा जमिनीखाली गडप झालं असेल, पण इतिहास आहे बघा. मोठं विहार बांधलं होतं सम्राट अशोकाने, त्या विहाराला नाव दिलं होतं अशोकाराम विहार आणि या अशोकाराम विहारामध्ये भिक्षू संघ राहत होता. म्हणजे अशा प्रकारे बघा अशोका हा बौद्ध धर्माकडे वळाला आणि त्याने संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 विहारांची निर्मिती केली. किती? 84,000 विहारांची निर्मिती केली. एवढंच काय तर 84,000 विहारांची निर्मिती केली. सर्व झाल्यानंतर जेव्हा तो भंतेजींकडे येतो तर भंतेजींना म्हणतो की मी धम्माचा आता दायाद झालो का, धम्माचा दायाद. तर भंतेजी म्हणतात सम्राट अशोक तू धम्माचा दायाद झाला नाही, जर धम्माचा दायाद व्हायचा असेल तर तुला तुझा मुलगा भिक्षू संघाला दान करावं लागेल.
तर बघा अशोक किती श्रद्धावान होता. सम्राट अशोक आपल्या मुलाला महेंद्राला म्हणतो की पौत्रा, तुला भिक्षू संघामध्ये प्रवचित होण्यास तू तयार होशील का? तो सुद्धा स्मित हास्य करतो आणि तत्काल त्या क्षणी मोगली पुत्र हे जे तिस्सभंती जे होते यांच्या शुभ हस्ते महेंद्र यांची प्रवज्जा होते. त्याच वेळेला महेंद्रची बहीण कोण होती? संघमित्रा. तर संघमित्रा सुद्धा तयार होते, ती सुद्धा प्रवचित होते. त्यावेळेच्या भिक्षुणी होत्या, त्यांचं नाव होतं भिक्षुणी आयुपाला. भिक्षुणी आयुपाला यांच्या हस्ते जे संघमित्रा असते ती सुद्धा प्रवचित होऊन जाते. कारण ती विनंती करते की तिचे जे पती असतात, संघमित्राचे पती, त्यांचं नाव असते अग्निब्रह्मा. संघमित्राच्या पतीचं नाव असते अग्निब्रह्मा. तर अग्निब्रह्मा हा ऑलरेडी अगोदर भिक्षू झालेला असतो, म्हणून ती म्हणते मी एकटी राहून काय करू, मी पण प्रवचित होते. आणि अशा प्रकारे भिक्षुणी आयुपालांच्या हस्ते तिची प्रवज्जा होते. बघा, तर हे सगळं काही कार्य झालं आणि जो धम्माचा दायाद होतो, अशा प्रकारे धम्माचा दायाद झाला हा सम्राट अशोक. तर त्याने जे अशोकाराम विहार बांधलं, तिथून धम्म प्रचाराला सुरुवात झाली. पण बघा, एक इतिहास असा घडला, मी तुम्हाला कालच्या धम्मदेशने सांगितलं होतं की जी दुसरी धम्मसंगीती झाली ना वैशालीमध्ये, त्या दुसऱ्या धम्मसंगीतीचं एक परिणाम मी तुम्हाला सांगितला. परिणाम झाला काय की बौद्ध भिक्षू संघ हा 2 गटांमध्ये विभाजित झाला होता. कोणता गट? ते वज्जीपुत्तक भिक्षूंचा एक गट तयार झाला, ज्याला महासांघिक म्हणायचे, आणि एक जे भगवान बुद्धाच्या मूळ तत्वाला स्वीकारलेले होते त्याला मूल तत्ववादी म्हणायचे किंवा स्थविरवादी म्हणायचे. तर असे हे 2 गट दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये तयार झाले. आणि एकदा का गट पडले ना, म्हणजे इतिहास आहे बघा, एकदा का गट पडले, गटाचे गट पडत जातात, गटाचे गट पडत जातात, एका गटाचे पुन्हा गट पडतात. असं करता करता म्हणजे दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये 2 गट पडले, तर जे महासांघिक झाले वज्जीपुत्तक त्यांच्यामध्ये पुन्हा 6 गट पडले. जे स्थविरवादी होते, यशस भंतेजींचे गट होते, त्यांच्यामध्ये पुन्हा 12 गट पडले. अशा प्रकारे सम्राट अशोकाचा काळ येईपर्यंत बौद्ध भिक्खू संघामध्ये 18 संप्रदाय निर्माण झाले होते. किती? 18 संप्रदाय निर्माण झाले. या 18 संप्रदायाचे जे भिक्षू होते ते नाव तर बुद्धाचं घ्यायचे, पण प्रचार त्यांच्या मतांचा करायचे. म्हणजे अशोकाने सगळी भोजनाची व्यवस्था केली, सगळं काही केलं, तर बाकीच्यांना वाटायचं अरे मस्त आहे ना, चांगलं आहे, आपली भोजनाची व्यवस्था होते, चला भिक्षू बनवू आपण. भिक्षू बनले, खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, आराम करायचा. आणि कोणी जर म्हणलं भंते धम्म उपदेश करा ना, तर ते नाव तर बुद्धाचं घ्यायचे, पण त्यांच्या मनानं सांगायचे. बघा, ते त्यांच्या मतातच सांग, बुद्धाचं काही नाही, दुसरं काहीतरी सांगायचे. जे ते ज्या पंथातून आलेले होते त्या पंथाचाच प्रचार करायचे. असं करता करता 18 पंथामध्ये बौद्ध संघ हा विभाजित झाला. आणि नेमकं बुद्धाचं खरं तत्व कोणतं आहे हे समजत नव्हतं. हा खरं बोलतोय, हा भिक्षूचं म्हणणं खरं आहे की या भिक्षूचं म्हणणं खरं आहे, म्हणजे बुद्धाचं खरं तत्व कोणतं आहे, कन्फ्युजन ना माणूस. म्हणजे एक भिक्षू वेगळं सांगतात, दुसरे भिक्षू काहीतरी दुसरं सांगतात, खरं काय हे समजत नव्हतं. आणि त्याच्यामुळे एका पंथाचा भिक्षू दुसऱ्या पंथाचा भिक्षूला बोलत नव्हता. त्यामुळे सम्राट अशोकाने जो अशोकाराम विहार निर्माण केला होता, त्या अशोकाराम विहारामध्ये 7 वर्षांपासून उपोषित संस्कार झालाच नाही. कारण गट पडले होते ना, ते म्हणजे तुम्ही घ्या, आम्ही नाही करत. एक गट म्हणायचे तुम्ही घ्या, आम्ही नाही, आम्हाला काय गरज आहे, आम्ही मस्त खातो पितो झोपतो आराम करतो. कोणीही उपोषण घेत नव्हते. हे जेव्हा सम्राट अशोकाला समजलं की एवढ्या मेहनतीने आपण अशोकाराम विहार निर्माण केलं, पण यामध्ये कोणीही उपोषण संस्कार घेत नाहीये, तर मग त्याने एका अमात्याला सांगितलं की अरे जा त्या विहारामध्ये जा आणि भिक्षूंना उपोषण घेण्यासाठी विनंती करा, त्यांना याचना करा. तो अमात्य गेला, अमात्य म्हणजे सेनापती, त्या विहारामध्ये गेला. भंतेजीनं असे हात जोडले की भंते, अशोकाचा आदेश आहे, राजाचा आदेश आहे की 7 वर्ष झाले तुम्ही उपोषण घेतलेलं नाही आहे, उपोषण करा. ते भंते म्हणाले तुला काय करायचं, तू तुझं काम कर,
म्हणजे बघा उलट बोलले, तुला काय करायचं, तू तू तुझं काम कर, आम्ही उपसत घेऊ की न घेऊ, तुला काय करायचं. असं बोललं की त्या अमात्याला राग आला, किंवा असं कसं बोलतो मला हा भिक्षू, असं कसं बोलतो, त्याला राग आला. त्याने तलवारच काढली, तलवार काढली की त्या भिक्षूची कत्तलच केली बघा, त्याचं मुंडकच कापलं. दुसरा भिक्षू आला त्यालाही मारलं, तिसरा भिक्षू आला त्यालाही मारलं. अशा प्रकारे त्याच्याकडून कळत अथवा न कळतपणे भिक्षूंची कत्तल झाली त्या विहारामध्ये. जेव्हा सम्राट अशोकाला समजलं की अरे अजाणतापणाने किंवा कळत अथवा न कळत या अमात्याने त्या भिक्षूंची कत्तल केली, अरे 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 हे किती मोठं पाप झालं, अरे 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 हे किती मोठं अकुशल कर्म झालं. हा चिंतेमध्ये पडला ना, की मीच त्याला पाठवलं ना, त्या अमात्याला मीच पाठवलं, अरे हे माझ्याकडून पापकर्म घडलं. अरे जरी त्याने हत्या केली असेल पण पाठवलं कोणी, मी पाठवलं. अशोकाला वाटलं की माझंच पाप आहे, भिक्षूची कत्तल केली ना, हे माझ्याकडून घडलेलं अकुशल कर्म आहे. अरे मला कोणीतरी सांगा हे माझं अकुशल कर्म आहे की नाही, माझे पाप कर्म आहे की नाही. तो विहारामध्ये गेला, तिथे जे मोठे भंतेजी होते त्यांना भेटला. भंते म्हणे मला सांगा म्हणे हे माझं पाप आहे की नाही. ते भंते म्हणाले की हे तुझं पाप कर्म आहे की नाही हे जर तुला कळायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर केवळ एकच भंते तुला सांगू शकतात, ते म्हणजे कोण, मोग्गलीपुत्त तिस्स. त्यांना जाऊन भेट अशोका महाराज, त्यांना जाऊन भेटा, त्यांनाच विचारा, तेच तुम्हाला खरं खरं काय ते सांगतील. पण त्यावेळेस ते भंते मोग्गलीपुत्त तिस्स त्या पटनामध्ये नव्हते, ते होते हिमालय पर्वतात. ह्या भिक्षूंच्या वादावादीमुळे ते हिमालय पर्वतात अहोगंग पर्वतावर निघून गेले होते. तर मग अशोकाने अशोकाने काय केलं की त्या विहारातले 4 भिक्षू, जे मोठे भिक्षू होते 4 भिक्षू आणि 4 अमात्य, अशा 8 लोकांना पाटलीपुत्रवरून अहोगंग पर्वतला पाठवलं की जा मोग्गलीपुत्त तिस्स भंतेजींना असं सांगा की राजा बोलवत आहे. काय सांगायचं की राजा बोलवत आहे या. ते गेले, भंतेजींना भेटले आणि म्हणले भंते राजा बोलवत आहे. भंते म्हणाले येत नाही मी, जा येत नाही. आले परत. दुसऱ्यांदा पुन्हा अशोकाने काय केलं, अगोदर 4 भिक्षू पाठवले ना, आता 8 भिक्षू पाठवले. 8 भिक्षू आणि 8 अमात्य पाठवले. हे 8 भिक्षू आणि 8 अमात्य असे 16 लोक अहोगंग पर्वतावरती गेले. तिथे जाऊन पुन्हा म्हणतात की भंते राजाने बोलवलं चला. भंते म्हणतात की नाही येत, जा. पुन्हा 2दा असं. आता तिसऱ्यांदा सम्राट अशोक त्या विहारातल्या भंतेजींना विचारतो की भंते मी 2दा पाठवलंय पण अजूनही ते म्हणतात की नाही येत. तर ते भंते म्हणतात, विहारातले भंते, की अरे राजा तू काय बोलायचं म्हणून पाठवलं त्यांना, मी त्यांना असं बोलून पाठवलं की जा त्यांना सांग की राजा बोलवत आहे. असं न कसं येईल, एवढे मोठे भंतेजी राजा बोलवत आहे तर अशा ते कसे येतील. तू त्यांना परत पाठव आणि असं सांग, असं म्हणायला सांग की राजा की भंते धम्म आणि विनय संकटामध्ये आहे, धम्म आणि विनयाचं रक्षण करण्यासाठी चला, सहाय्यकारी बना, असं सांग म्हणे बोलायला. अच्छा, मग अशोकाला समजलं. तेव्हा 16 भिक्षू आणि 16 अमात्य घेऊन हे म्हणजे 32 लोक अहोगंग पर्वतावरती गेले, भंतेजींना भेटले आणि भंतेजींना भेटून विनंती केली की भंते धम्म आणि विनय संकटामध्ये आहे, धम्म आणि विनयाचं रक्षण करण्यासाठी चला. तेव्हा भंते तयार झाले. राजा बोलवत आहे म्हणून तयार नाही झाले, कशासाठी तयार झाले, धम्म आणि विनय संकटामध्ये आहे असं ऐकल्यावर ते तयार झाले. तर बघा सम्राट अशोकाने एकदम यथायोग्य व्यवस्था केली. म्हणजे कारण ते सिनियर होते ना, ते सिनियर होते, त्याचा सन्मान व्हावा म्हणून सगळी व्यवस्था केली. पाटलीपुत्रामध्ये घेऊन येण्याची सगळी काही हत्या झाल्यानं म्हणजे सगळी व्यवस्था झाल्यानंतर ते अशोकाराम विहारामध्ये आले. सम्राट अशोक पायी पायीच आला, वंदन केलं. त्यांना अगोदर विचारलं की भंते मी त्या अमात्याला पाठवलं
अमात्याने हत्या केली भिक्षूंची, तर हे पाप मला लागणार आहे का आता अमात्याला लागणार आहे? तर भंते विचारतात की महाराज, तुम्ही तुमच्या चित्तामध्ये असं कोणता विचार आला होता का हत्या करण्याचा? अशोक म्हणाला की नाही भंते, माझ्या मनात तर भिक्षूंची हत्या करण्याचा कोणता विचार नव्हता. मी तर उपोषण सुरू करावं यासाठी अमात्याला पाठवलं होतं. तर भंते म्हणतात की महाराज, तुमच्या चित्तामध्ये हत्येचा विचार नव्हता, हिंसेचा विचार नव्हता, तर तुमच्याकडून ते पाप कर्म झालेलं नाही, तुम्ही निश्चिंत राहा. तेव्हा अशोकाचं मन समाधानी झालं आणि त्याला असं वाटलं की अरे पुन्हा पुन्हा असं जर काही घडलं तर स्वतःला सुद्धा समजलं पाहिजे आपल्याला, म्हणून आपण बुद्ध धम्माचा अभ्यास केला पाहिजे. तर असं म्हटलेलं आहे की पुढील 7 दिवसांपर्यंत सम्राट अशोकाने त्या अशोकाराम विहारामध्ये राहूनच सगळं सोनं चांदी दाग दागिने सगळं काढलं बघा. फक्त अंगावरती फक्त वस्त्र ठेवले, सगळं मुकुट सोनं चांदी दाग सगळं जवाहरात वगैरे सगळं काढून दिलं आणि एकदम सामान्य माणसाप्रमाणे त्या विहारामध्ये राहिला. 7 दिवसांपर्यंत बुद्ध सिद्धांताचा अभ्यास केला. स्वतः अशोकाने अभ्यास केला बघा. एवढा मोठा राजा सामान्य माणसाप्रमाणे विहारात राहिला आणि भंते मोगलीपुत्र तिसरे यांच्याकडून बुद्ध सिद्धांताचा अभ्यास केला. आणि मग सिद्धांताचा अभ्यास केल्याच्या नंतर मग अशोक हा विहाराच्या बाहेर आला आणि मग बाहेर आल्याच्या नंतर त्यालाही असं वाटलं की पुन्हा पुन्हा धम्म आणि विनय संकटामध्ये येऊ नये याकरिता भिक्षूंची आपण संगायन केलं पाहिजे. हे जे तिसरं संगायन कसं घडलं बघा, हा इतिहास आहे. भिक्षूंचं आपण पुन्हा संगायन केलं पाहिजे म्हणून त्या पाटलीपुत्रमध्ये जेवढे पण भिक्षू होते त्या सगळ्या भिक्षूंना पाटलीपुत्रमध्ये बोलवलं, त्या अशोकाराम विहारामध्ये बोलवलं आणि प्रत्येकाची चेकिंग केली. त्याने स्वतः चेकिंग केली. चेकिंग म्हणजे काय केली? प्रत्येकाला प्रश्न विचारले की खरा भिक्षू कोण आणि खोटा भिक्षू कोण. असा भिक्षू समोर आला की इंटरव्ह्यू घ्यायचा. इंटरव्ह्यू घेतात ना त्याप्रमाणे स्वतः त्याने इंटरव्ह्यू घेतला. आदराने बोलला की भंते सांगा बरं, बुद्धाचा वाद कोणता आहे, म्हणजे बुद्धाचा सिद्धांत कोणता आहे. आता जे नकली भिक्षू होते त्यांना माहित नव्हतं, त्यांना माहित नव्हतं. कोणी म्हणायचे की बुद्धाचा आहे शाश्वतवाद, खोटं ठरलं, चला बाहेर निघा. कोणी म्हणायचे आत्मवाद, खोटं ठरलं, चला बाहेर निघा. कोणी म्हणायचे बुद्धाचा अमरा विक्षेपवाद आहे, खोटं ठरलं, चला बाहेर निघा. कोणी म्हणायचे की तीर्थकवाद आहे, खोटं ठरलं, चला बाहेर निघा. म्हणजे असं इंटरव्ह्यू घेत 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 ते जे खोटारडे होते त्या सगळ्यांना बाहेर काढलं. भंतेजीकडून त्यांचं चिवर काढलं, त्यांना सफेद वस्त्र परिधान केले, त्यांना एका बाजूला केलं. जेव्हा ते सगळे भिक्षू बाजूला झाले तर त्यांची संख्या होती 60,000. बघा किती संख्या होती. नकली भिक्षू दुसऱ्या पंथातून आलेले असे 60,000 भिक्षू त्याने पाहिले. तो स्वतः अशोक आश्चर्यचकित अचंबित झाला. अरे म्हणे 60,000 भिक्षू आपल्या संघामध्ये बाहेरच्या मतातून आलेले आहेत. धम्म आणि विनय किती संकटामध्ये होता. 60,000 भिक्षू झाले बघा. आणि त्या भिक्षूंमध्ये फक्त 1,000 भिक्षू असे निवडले की त्यांनी खरं खरं उत्तर दिलं. जेव्हा त्यांना विचारलं की सांगा बुद्धाचा वाद कोणता, बुद्धाचा सिद्धांत कोणता, तर ते म्हणाले विभाज्यवाद हा बुद्धाचा वाद आहे. विभाज्यवाद बुद्धाचा सिद्धांत आहे. म्हणजे काय की प्रत्येक तत्वाचं असं विभाजन करून 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 त्याच्यातलं सत्य काय आणि असत्य काय हे ओळखायचं, याला म्हणतात विभाज्यवाद. हा बुद्धाचा सिद्धांत आहे. तर ज्यांनी विभाज्यवाद सांगितला त्या सर्व भिक्षूने एका बाजूला केलं. असे जे ओरिजिनल भिक्षू होते, असे भिक्षू होते 1,000. ते सगळे अरहंत होते. आणि मग ते 60,000 भिक्षू जे होते त्यांना बाहेर काढलं सफेद वस्त्र परिधान करून. आणि हे जे 1,000 भिक्षू होते या 1,000 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये ज्या अशोकाराम विहारामध्ये भंते मोगलीपुत्र तिस्स यांच्या अध्यक्षतेमध्ये उपोषण संस्कार संपन्न झाला. आणि तीच आहे बौद्ध धम्मातील तिसरी धम्म संगीती. कुठे संपन्न झाली? पाटलीपुत्राच्या
अशोकाराम विहारामध्ये भंते मोगलीपुत्र तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली 1000 भिक्षूंच्या अरहंत भिक्षूच्या उपस्थितीमध्ये जी सभा संपन्न झाली त्याला म्हणतात बौद्ध धम्मातील तिसरी धम्मसंगीती. बघा, हे जे 60,000 भिक्षू सम्राट अशोकाने जे बाहेर काढले होते ना, हे 60,000 भिक्षू जे होते यांनी तर चिवर काढलं, पण हे काही शांत बसले नाही. बघा, असतात असे काही काही शांत बसले नाही. हे सगळेचे सगळे कुठे गेले? नालंदाला गेले. नालंदा जे विश्वविद्यापीठ आहे ना, नालंदाला गेले आणि नालंदामध्ये जाऊन तिथे त्यांचा स्वतःचा ठाण मांडला. तेव्हापासून ते नालंदा महायानी भिक्षूंचा गड बनला. तेव्हापासून नालंदा जे विश्वविद्यापीठ तयार झालं ना, ते काही थेरवादी भिक्षूंचं नव्हतं, ते महायानी भिक्षूंचं तयार झालेलं आहे. जेव्हा आपण नालंदा विद्यापीठाचा इतिहास जेव्हा बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे 60,000 भिक्षू जे नालंदाला गेले, याच नालंदामध्ये गेलेल्या 60,000 भिक्षूंनी तिथे स्वतःचा गड निर्माण केला आणि तेव्हापासून ते नालंदा महायानी भिक्षूंच्या विचारांचा गड निर्माण झाला. पण हे 1000 भिक्षू जे शुद्ध होते, थेरवादी होते, विद्वान होते, अरहंत होते, यांच्या उपस्थितीमध्ये ही तिसरी धम्मसंगीती संपन्न झाली. आणि विशेष म्हणजे या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये जे भंते मोगलीपुत्र तिस्स होते त्यांनी एक ग्रंथ सुद्धा तयार केला. एका ग्रंथाचं संगायन केलं. त्या ग्रंथाचं नाव आहे कथावथू. काय नाव आहे? कथावथू. आधी बघा, जे त्रिपिटक जे आहे त्या त्रिपिटकामधलं जे अभिधम्म पिटक आहे, त्या अभिधम्म पिटकातला हा एक ग्रंथ आहे कथावथू, जो या भंते मोगलीपुत्र तिस्स यांनी संग्रहित केलेला आहे. म्हणजे लिहिला नव्हता, फक्त संग्रहित केला, त्याचं संगायन केलं. तर कथावस्तू काय आहे, हा ग्रंथ काय, तो जेव्हा आपण त्रिपिटकाचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला कथावस्तू ग्रंथाबद्दल सुद्धा सांगेल. तर अशा प्रकारे बघा की तिसरी धम्मसंगीती संपन्न झाली. तर या धम्मसंगीतीमधून एक परिणाम असा तयार झाला की पहिल्यांदा म्हणजे बुद्ध जे 18 पंथ आहेत, ह्या 18 पंथातील जे 17 पंथाचे भिक्षू होते त्यांना बाहेर काढलं आणि जो बुद्धाचा जो मूळ तत्वाला धरून जो पंथ होता, म्हणजे मूळ तत्ववादी स्थविरवादाला प्रमुख मानलं गेलं. हा सर्वात मोठा परिणाम याचा होता. आणखी महेंद्र भिक्षू झाले होते, ते श्रीलंकेला गेले होते धम्मप्रचाराकरिता. तिथे जाऊन त्यांनी राजा वट्टगामिनी, तिथला जो राजा होता त्या राजाच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन पूर्व 26 मध्ये तिथे गेले आणि तिथे जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर तो पण इतिहास आपण नंतर पाहणारच आहोत. अशा प्रकारे पहिल्यांदा सम्राट अशोकाच्या काळात बुद्धाचा धम्म हा भारताच्या बाहेर गेला. बघा, अशा प्रकारे तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये पहिला परिणाम झाला, स्थविरवाद हा प्रमुख मानला गेला आणि पहिल्यांदा बुद्धाचा धम्म भारताच्या बाहेर गेला. श्रीलंकेमध्ये गेला, थायलंडला गेला, म्यानमारला गेला, संपूर्ण जम्बूद्वीपाच्या बाहेर गेला, विदेशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. तर अशा प्रकारे ही तिसरी धम्मसंगीती, त्याचा इतिहास फार महत्त्वाचा आहे. हा संपूर्ण इतिहास जर वाचायचा असेल आणखीन डिटेलमध्ये तर महावंश या ग्रंथामधील 5व्या प्रकरणामध्ये तिसऱ्या धम्मसंगीतीचा इतिहास सांगितलेला आहे. ही धम्मसंगीती इसवी सन पूर्व 248 मध्ये संपन्न झालेली आहे. जी संगीतीचा इतिहास आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये बघितलेला आहे. तर आपण सर्वांनी या धम्मदेशनेचं पुन्हा पुन्हा चिंतन करावं अशा प्रकारची आशा या ठिकाणी मी आपल्या सर्वांप्रती या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना समाप्त करतो.